चला जाऊया मॅच कडे. आपण मात्र बघतो की नक्कीच एक धाव तर मात्र पूर्ण होते आणि एके धावाची भर पडत असताना रवळगाव संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरकते. 18 धावसंख्या. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये राजपरी चिरापल्ली संघाने अतिशय नेत्रदीपक खेळ केला, सुंदर खेळ केला आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज असलेले राजपरी चिरापल्ली संघ राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेचा विडवंडीच्या मैदानावरती दिंडोरी तालुक्यामध्ये अतिशय नामवंत स्पर्धा 5वा दिवस दुपारचा 17 राईट टाइम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओ यावेळेला मोठा फटका येतोय. हाय अँड हँडसम बिग 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 षटकार. अतिशय ब्रँडेड फटका आणि अतिशय ब्रँडेड फटका येताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी 4 धावांनंतर धाव फलकावती धावसंख्या जलद गतीने वाढते. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 22 धावसंख्या. रवळगाव संघ देखील तितकाच एक महत्वपूर्ण संघ असेल. अलोट गर्दी प्रेक्षक वर्गांची आणि अलोट गर्दी प्रेक्षक वर्गांची असल्यानंतर आपण बघतो की एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने 10 बार पॉईंटचा स्टार्ट घेताना गोलंदाजी मार्क होती आकाश. मागील सामन्यामध्ये हिरो ठरला होता. यावेळेला नक्कीच बॅक वर शॉट स्कोरल क्षेत्रामधून चेंडू निसरता होतोय. एके धावेसाठी एक धाव तर पूर्ण होते. एके धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. आणखी रवळगाव संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्य करताना आपल्याला बघायला मिळते. सलामीची जोडी असेल ती आपण बघतो की अभिषेक आणि त्याचा साथीदार पिंटू. या पिंटूच्या नावाने मात्र ओळखला जाणारा हा संघ, त्याच अनुषंगाने आपण बघतो की रवळगाव संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाण्याची पूर्व तयारी करतोय. 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेताना राईट मोर द विकेटच्या बाजूने आकाश करतोय गोलंदाजी फुलटा चेंडू कॅचिंग पोझिशन साठी कॉल, परंतु नक्कीच शॉट बॅकवर्ड फाईनल क्षेत्रामध्ये चेंडूला उडवला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येता येता थोडासा उशीर झाला, विलंब झाला आणि त्यानंतर एक धाव येते खात्यामध्ये. सुंदर ट्रॉफी दृश्य चित्र बघायला मिळते. नक्कीच प्रमुख अतिथी देखील आपल्याला व्यासपीठावरती बघायला भेटतात आणि त्यानंतर चारी बाजूला डोंगर दरी, त्यानंतर निसर्ग रम्य वातावरण. सह्याद्रीच्या कुशीमध्ये जसा एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेवरती प्रकटला, हाती घेतली तलवार शत्रूवर गरजला. या महाराष्ट्रामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज जन्मला. ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा फलंदाज देखील मात्र चमकतोय. बॅकवर्ड फाईनल क्षेत्रामधून चेंडू नाही तर मात्र चेंडू निसरता होतोय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं, चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावानंतर फलकावती धावसंख्या जाऊन पुढे सकते 28. थरार आहे. याच मैदानावरती येणाऱ्या 18 तारखेला कुस्तीचा महासंग्राम देखील बघायला भेटणार आहे. पुढचा चेंडू मोठा फटका येतोय. वन टप्प्यानंतर चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाताना चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. जास्त गुड हिट, ब्रँडेड फटका 4 धावा. नियमदस्तीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळा. संघ क्रीडारसिकांचा जीव तळमळत आहे आणि असंख्य क्रीडारसिकांचा जीव तळमळत असताना नक्कीच या ठिकाणी अतिशय देखणी फलंदाजी. शॉट चेंडू ऑन साईड हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्यांनाच असेल. याही वेळेला आपण पाहायचं की शॉट बॅकवर्ड फाईनल क्षेत्रामध्ये ग्लान्स करण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव. एके धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या जाऊन पुढे सकते 33 धावसंख्या. कारण की मला वाटतं 2 षटकाचा खेळ. एक चेंडू शिल्लक. यस मोहनराव आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की नक्कीच गौरवभाई यांचे देखील आपण सरसर स्वागत करूया. कारण की सकाळच्या 17 पासून पंचांचा अतिशय चांगलं अविरतपणे कार्य करणारे हे दोन्ही पंच आपल्याला लाभलेले आहेत. राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. रिव्हर्स फटका अटॅक केला जात आहे. समोरचा पाय पुढे काढला, चेंडूला पिक केलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं, चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या
आपण पाहतोय की रवळगाव संघाची 37 कमान डीजे डीजे ऑपरेटर आमचे तयार आहेत मिस्टर पप्पूबाई कुठे गेलेत? सुनील मोळे यांना मात्र विनंती असेल की नक्कीच आपण मात्र डीजेचं ऑपरेटिंग कार्य करण्यासाठी आपण याच आहे. फुलटा चेंडू पूर्णपणे दमकम लावून मात्र फटका खेळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डोक्यावरनं चेंडू जात आहे सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. सुगंध दरवतोय मित्रांनो चारी बाजूला आणि सुगंध दरवत असताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी आमचे गौरवभाई यांच्यामध्ये नक्कीच छोटे बंद सुनील मोवडी हे देखील मात्र या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा येताना ऑपरेटिंगचा कार्य करण्यासाठी. कारण की केसांची स्टाईल जर बघितली तर अतिशय चांगली स्टाईल. जुले मुले बाल माथ्यावर हंडा आहे पाण्याचा चाललेला टुमकत असं मात्र हे दृश्य. वा सुंदर दादा तुझं कार्य, तुझ्या कार्याला उजाळा आहे, सॅल्यूट आहे. और दशमच्या बाजूने रिव्हर्स फटका. क्या बात है, क्या चीज है, या ठीक षटकार. कमालीचा फटका आणि कमालीचा फटका खेळताना 6 धावांतर रवळगाव संघाची धावसंख्या बघायला मिळते ती 47. राष्ट्रवादी चषकाचा थरार आहे. चारी बाजूला झेंडे बघायला मिळतात. आमचे कॅमेरामॅन अतिशय चांगलं छायाचित्र टिपताना, कारण की नक्कीच प्रेक्षक वर्ग हे देखील मात्र कॅमेऱ्याच्या सहाय्यामध्ये टिपले जातात. समोर मात्र जे डोंगर आहेत त्या डोंगरांना देखील मात्र नक्कीच टिपलं जात आहे. गाई वासरे देखील मात्र नक्कीच अचूकपणे चारा टिपताना त्यांनाही देखील मात्र चित्र टिपलं जात आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडूपळीचं समन्वय झालं. चांगला टायमिंग वरती घेऊन मारलेला फटका. एक धाव तर येते आणि एक धावाची भर पडत असताना धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या बघायला मिळते ती तब्बल आपण पाहू शकाल 48. रवळगाव संघ मजबूत स्थितीमध्ये. राय इंद्रा यनिग आणि त्याच अनुषंगाने रवळगाव संघाचा हा दबदबा. अपोजिट संघ आहे तो सादराळी संघ. सागरा प्राण तळमला सादराळी संघाचा लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉट. चेंडू ऑन साइट मध्ये मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. हवेमध्ये चेंडू आणि त्यानंतर बघतो की कालच्या दिवसामध्ये जसा मात्र धो कोसळणारा पाऊस, थंडगार वारा आणि त्यानंतर गारा पडल्या होत्या नक्कीच याच मैदानाला. परंतु आज मात्र गारा कुठे, वारा कुठे आणि ऊन कुठे. हा उन्हाचा सत्र वाढत जातो आणि उन्हाचा सत्र वाढत जात असताना बघतो की फलकावरती धावसंख्या 49. गुलाब फुलली अंगणी सपनात आली राणी उठून पाहतो तर कुणी नाही हाती घेतली लेखणी असं मात्र आमच्या स्कोरांचा अपडेट. आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच सुंदर मात्र नक्कीच ज्यांचं मात्र एक महत्वपूर्ण मात्र योगदान. ब्रँडेड फटका चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. गुड हिट ब्रँडेड फटका. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक मला वाटतं 3 षटकाचा खेळ समाप्त. रवळगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 53 मजबूत स्थितीमध्ये. आणि रवळगाव संघाच्या वतीने जर विचार केला तर नक्कीच ज्याच्या बॅट मधून अतिशय चांगले फटके आले, कारण की पिंटो सारखा फलंदाज चमकतोय. 6 त्यानंतर 3 षटकार आणि ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत नक्कीच 5 चौकार बघायला भेटलेत आणि त्याला साथ देतोय मिस्टर अभिजित. 2 चौकाराच्या साथमध्ये खेळतोय 11 या धावसंख्येवरती. परंतु पिंटो काय जबरदस्त फलंदाजी. अडतीस या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर पिंटो. सादराई संघाच्या वतीने शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू. हो यावेळेला नक्कीच शॉर्ट चेंडू ऑन साइटला मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. समन्वय झालं नाही. अरे कापल्यात जरी आमच्या नस्यात तरी उधळ होईल भगव्या रक्ताची. फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल शिव छत्रपती शिवाजी महाराजांची. राष्ट्रवादी चषकाचा थरार आहे. अभिजित समोर 03 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये.
राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी बॉम्बस्टर चेंडूला हातालाय मोठा फटका आहे इंटू द गॅप मधून चेंडू निसरता होत आहे देरे हरी खाटल्यावरी दुधाची तहान ताकावरी कारण की ज्या ज्या वेळेला नक्कीच मोठा फटका आलाय त्या वेळेला नक्कीच चौकार षटकाराची खैरात केली जाते ज्याला म्हटलं जाईल की अच्छी गेंदों का सम्मान करो बुरी गेंदों का अपमान करो हे क्रिकेट सोनी नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर तयार झालेत यस आम्हाला इशारा केला की आम्ही तयार आहेत राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी समन्वय झाला नाही सुंदर चेंडू हाताळलेला आहे आणि सुंदर चेंडू हाताळत असताना आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू षटकातील आपण बघतो की अद्याप तीन चेंडूचा खेळ शिल्लक जे प्रेक्षक वर्ग सामन्याची मजा घेताना कारण की गावचे सर्व सन्मानित नागरिक या ठिकाणी जसं काही कुस्तीचा खेळ चालू आहे कारण की कुस्तीचा खेळ देखील 18 तारखेला सुरू होईल याच मध्ये सरळ बॅटने डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून करतोय पाठीमागे क्षेत्ररक्षक त्यांना सादराई संघाचा सुंदर क्षेत्ररक्षण चांगली फेकी एक धाव यश संपन्न करताना फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 58 धावसंख्या 7-5-12 घातले 20 काढले 30 शिल्लक किती 17 भागले 51 आणि त्यानंतर 51 मध्ये 7 मिळवा 58 सुंदर चेंडू हातात असताना बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू शेवटचा एक चेंडू शिल्लक कारण की लिमिटेड षटकाच्या सामन्यामध्ये आपण बघतो की अतिशय दमदार फलंदाजी करणारा मिस्टर पिंटू रवळगाव मॅन फ्रॉम रवळगाव हा रवळगाव संघाचा मात्र पिंटू आपल्याला मात्र अतिशय चांगल्या प्रकारे मात्र कार्य करताना बघायला भेटतो याही वेळेला खोलवर चेंडू सरळ चेंडू जाऊन खेळला यष्टांवरती फलंदाज बाद झाला निर्धारित 4 षटकाचा खेळ समाप्त धावफलकावरती पहिल्या इनिंगचा डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 58 59 धावांचा लक्ष्य सादराय संघाला पिंटू यांची चांगली फलंदाजी त्याला साथ दिली अभिजित यांनी आणि नक्कीच एक चांगली मात्र महत्वपूर्ण खेळी करणारा पिंटू शेवटच्या चेंडूवरती बाद झालाय तत्पूर्वी देऊया डीजेला संधी कुणीही कुठे जाऊ नका
सातारा संघ सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पेवले येतोय, नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्याचा हिरो ठरला होता, ज्याने कॅश प्राइज मध्ये 500 रुपयाचं बक्षीस कमावलं, एक सुंदर मेडल देखील कमावलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रमेश. आव्हान आहे 59 धावांचं. राष्ट्रवादी चषकाचा हा थरार असेल आणि राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर पुन्हा एकदा थोडस ढगांचा गडगडाट होतो की काय असं वाटत असताना आज मात्र सुंदर सुजलम सुफलम असं हे सुनिब्र आकाश बघायला भेटतंय. आणि प्रेक्षक वर्ग बघा किती चांगल्या प्रकारे सामन्याची मजा घेताना, कारण की नक्कीच अलोट गर्दी प्रत्येक दिवसामध्ये गावचे जे सन्मानित नागरिक असतात, कारण की ज्यांना आवड आहे त्यांना सवड भेटते, ज्यांना आवड नाही त्यांना सवड नाही, असं चित्र बघायला भेटतंय. राईट मोर्द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला बघा खेळाचा पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. उलटा चेंडू इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन जातोय. काय जबरदस्त फटका, कव्हर ड्राईव्ह, लाजवाब देखणा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार डीजे. फटका ज्याला म्हटलं जाईल की कव्हर ड्राईव्ह बेमिशाल, आणि कव्हर ड्राईव्ह बेमिशाल असल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. उजव्या साईडचं क्षेत्रक्षण आपण पाहू शकाल. शॉर्ट बॅट पॉइंट, शॉर्ट पॉइंट, त्यानंतर शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी 18 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोरख करतोय गोलंदाजी. यावेळेला नक्कीच चेंडू तर सुरेख होता, परंतु कर्म देते दैव नेते, कर्म देते आणि दैव नेते. चेंडू सीमारेषा पार. आमचे मोहन भाऊ यांचा देखील मात्र आमच्याकडे कॉल येतो की चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद, दुसऱ्या चेंडूवरती आपण बघतो की नक्कीच बेमिशाल फटका, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्या 8 बघायला भेटते. साधारण या संघाची धावसंख्या 59 बनवायची आहे धावसंख्या, कारण की 59 धावांचा लक्षात, त्या 59 धावांचा पाठलाग करताना आपण बघतो की सुजलम सुफलम हे चित्र बघायला भेटेल की नाही.
स्टेप आउट झाला, टायमिंगचा वापर केला, इंटू द गॅप मधून चेंडू निसरता असेल, पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू खाली सुंदर स्टॉप करतोय आणि सुंदर स्टॉप करत असताना जो वेळेस ज्यावेळेस संधी निर्माण झाली होती 2 धावा घेण्यासाठी, ती संधीचं सोनं केलं. संधीची वाट पाहू नको, संधी बार बार येत नाही. तुडवून टाक आकाश सारे, घे वादळाच्या जीवनाशी झुंज तू बिनधास्त. ही झुंज आहे बिनधास्त आणि या झुंजीला महत्वपूर्ण योगदान देण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. और दष्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी ओ क्या बात आहे, अप्रतिम चेंडू जलद गतीने चेंडूला सोडलाय, गुडलँड स्पॉट वरती चेंडूला लँड केलाय आणि त्यानंतर बघतो की निकेचा आउट ऑफ क्षेत्राच्या पलीकडे चेंडूला घेऊन काढण्याची जबाबदारी, परंतु चेंडू फळीचा समन्वय झाला नाही. सुंदर चेंडू, गुड बॉलिंग, वाचलं कार्य, यष्टीरक्षकाने सुंदरपणे हाताळलंय. शेवटचा चेंडू शिल्लक, रिव्हर्स फटका खेळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. गगन भरळ घेईन त्यासाठी पाठीला आदर हवा, अभिमानाने हा खेळ जिंकेल त्यासाठी क्रीडारक्षकांचा आशीर्वाद हवा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावपलकरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 10 धावसंख्या, 1-0-10. डीजे नक्कीच दुसरा गोलंदाजी मार्क होती. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अभिषेक येतोय गोलंदाजी मार्क होती. प्रेक्षकांची अलोट गर्दी वाढत जाते या मैदानाच्या बाजूला, कारण की चारही बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे झेंडे आपण बघायला भेटतोय. राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे आणि समोरच मात्र नक्कीच शेळा देखील अचूकपणे चारा टिपण्यासाठी सज्ज. काही क्षणातच आमचे कॅमेरामॅन मात्र छायाचित्र टिपतील. पहिला चेंडू, उलटा चेंडू, मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू पळीचं समन्वय झालं नाही. नक्कीच काखेत कळसा गावाला वळसा, चेंडू समोर होता, क्षेत्ररक्षकाची नजर चुकली आणि क्षेत्ररक्षकाची नजर चुकल्यानंतर एक धाव येते. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला ते योग्य मार्गावरती नेणारे दगड आहेत. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका, कारण की योग्य मार्ग दाखवण्याचे मात्र ते मार्गस्थ दगड आहेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारला तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. या मॅचचा पारडा कोणाच्या बाजूने जाईल आणि मॅचचा पारडा कोणाच्या बाजूने जाईल असल्यानंतर रवळगाव संघ, रावळपिंडी एक्सप्रेस आपण बघितला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर म्हणजेच शोएब अख्तर, तसाच हा रवळगाव संघ आपल्याला बघायला भेटतो या ठिकाणी. यावेळेला 10-12 फलंदाज स्टार्ट करताना ओव्हरदस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी ऑन साइडला मोठा फटका येतोय. एक ताबडतोब लवली स्ट्रोक चेंडू जातोय भिवंडी पडायला. मध्ये फलंदाज रमेश सिपारी समाप्त होतोय. कमान डीजे, महत्वपूर्ण फलंदाज कापी द पेविलियन.
20-22 म्हणजेच राष्ट्रवादी चषकाचा हा थरार. यावेळेला नक्कीचा राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. हो बघतो की डाऊन द लेग इटीचा कॉल येतोय. पंचांचा वाईट. लहान बाल गोपाळ देखील सामन्याची मजा घेताना एन्जॉय करतात या क्रीडा नगरीमध्ये. धावपळकरती गुणलेखक आमचे सांगतात की द गोल्डन मॅजिक फिंगर. धावसंख्या बघायला पडते ती 18 धावसंख्या. ज्या आव्हान आहे 59 धावांचं. पुढचा चेंडू टायमिंगचा वापर केलाय. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर नाही झाला. नाही तर मात्र बघतोय नक्कीच डीप ऑफच्या वरना हे आहे खरी अर्थाने ताकद, ओळख, जिद्द, चिकाटी, कला, कौशल्य, कसब. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 22. 22 दून 44, 22 66. परंतु नक्कीच 22च्या सरासरी धावा तर गोळा करायच्या नाही आहेत. आपण बघतो की 59 धावा गोळा करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने ऑर्धस्टमच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पंचा प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करण्याची पूर्ण तयारी दाखवत असताना याही वेळेला नक्कीच क्लासिक चेंडू सोडण्याची पूर्व तयारी. कॉल येतोय पंचांचा वाईटचा. पुन्हा एकदा अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली जाईल. धावपळकरती धावसंख्या 23. ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. ओहो याही वेळेला नक्कीच समोरचा पाय पुढे काढला होता. शरीराचं संतुलन बनवून हा चेंडू खेळण्याची पूर्व तयारी केली होती. वाईटचा कॉल येतोय. मोठ्या घरचा पोकळ वासा आहे. मी संसार करू का कसा. मिठाय दडावर पिठाय पिठाय दडावर मिठाय. उपाशा पोटी किती मी राहू, उसनं किती मी लोकांशी मागू. कारण की का असा उल्लेख करतोय तर नक्कीच उसना पासण्या उपास्य तपासी पोटी मात्र जे लाडके क्रीडा प्रेमिक या क्रीडा नगरीमध्ये येत असतात. कोणी पाणी पितं, कोणी काही खात नाही. फक्त बसून सामन्याची मजा घेताना सैनिकाच्या घरामध्ये सैनिकाच्या सत्रामध्ये घरी जात असताना असे आमचे नक्कीच भीमराव घोटे साहेबांचं हे वक्तव्य आहे. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच अप्रतिम धावसंख्या थांबते खोळंबते फलकावते. 2 षटकाचा खेळ समाप्त. 24 धावसंख्या बघायला मिळते. बारा चेंडू 35 धावा. 12 चेंडू 35 धावांचा लक्ष्य. कालच्या दिवसामध्ये आज गोलंदाज म्हणून मात्र ज्यांनी रेकॉर्ड प्राप्त केला याच मैदानावरती आपल्या घरच्या मैदानावरती जसे आपण मात्र नक्कीच आपल्या विळवंडी गावाचं विळवंडी पाड्याचं नाव अनेक ठिकाणी जाऊन मोठं केलंय कुस्तीच्या माध्यमातून, तसाच कालच्या दिवसामध्ये रेकॉर्ड प्राप्त करणारा मिस्टर त्र्यंबक गोटे आज थोडासा मायूस चेहरा बघायला मिळतोय. गोरख गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू यावेळेला नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला होता. 07 नंबरची जर्सी मी सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की 07 नंबरची जर्सी म्हणजे वाईटचा कॉल येतोय की 07 नंबरची जर्सी ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्या दिवशी धावचीत झाला. संपूर्ण हिंदुस्थान हसायला लागला. आणि त्यानंतर तोच खेळाडू 07 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू म्हणजे ज्या दिवशी धावचीत झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होताना त्या दिवशी संपूर्ण हिंदुस्थान रडायला लागलं होतं ॲज महेंद्रसिंग धोनी. तीच 07 नंबरची जर्सी मिस्टर मोहन यांनी परिधान केलेली आहे. आणि त्यानंतर 2 चेंडू सलग वाईट. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 33 धावा. मॅचचा पारडा झुकेल का. पप्पू आहे स्ट्राईक एंडला आणि पप्पू स्ट्राईक एंडला असल्यानंतर नक्कीच गौरव करतोय गोलंदाजी. पुढचा चेंडू या वेळेला कंट्रोलमध्ये गोलंदाजी करण्याची पूर्ण तयारी दाखवत असताना बघतो की 1 धाव तर येते आणि 1 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अद्याप 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष्य. सानिध्य, कला, कौशल्य, मोठ्या पटकाची देखील गरज असेल. इंटू द गॅप बांधून चेंडूला किंवा कव्हर सीझन मध्ये बघायच्या केलं चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा घेण्याची तयारी. तंबू काय लबराचं पाय दादा हाक मारी तर रिंबाज जाय. तिसऱ्या धावेसाठी देखील प्राधान्य झालेला हा फलंदाज. गुड रनिंग विथ द विकेट. 1 शॉट. 2 धावा असतील त्याच्यामध्ये 1 धाव कमी केली जाईल. सुंदर मंडप डेकोरेटर, चांगला साऊंड सिस्टीम, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी नक्कीच लाल माटी एक पूर्णपणे मात्र नक्कीच तयार करून दिलेली आहे. समोरच्या बाजूला आपण बघतो की नक्कीच उसाच्या गाडीचा आवाज देखील सुरू झालेला आहे. ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू फलंदाज बाद. क्लीन बोल्ड त्रिपाठी.
वादा आमचा राजू दादा हे देखील गाणं वाजवलं आणि त्यानंतर बघतो की नक्कीच राईट मोर द विकेटच्या बाजूने मॅच वरती एक संकट मोचक पारी खेळण्याची मात्र जरूरत असेल. आकाश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतो यावेळेला सुपर चेंडू आणि सुपर चेंडू असल्यानंतर नक्कीच आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू टाकत असताना फलकावरती धावसंख्या थांबते खोळंबते विस्तावते. फलकावरती धावसंख्या 29. मित्रांनो क्रिकेटच्या माध्यमातून आपण खूप काही चांगलं शिकलो आणि खूप काही चांगलं शिकल्यानंतर हे फिटनेस देणारं हे क्रिकेट असेल. ज्यावेळेस क्रिकेटचा सामना बघायला भेटतो आणि त्याच वेळेस यावेळेला मोठा फटका खेळण्याची पूर्व जबाबदारी स्वीकारता आला नाही. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू राजपरी चिरापल्ली संघ अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू आउटसाईड टॉप चेंडूला ठेवला होता. त्यानंतर बघतो की पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद स्वीकारले. त्याचा वाईटचा कॉल आणि वाईटचा कॉल असल्यानंतर नक्कीच अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली जाते. दाबारा फलंदाज स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यॉर्कर त्या चेंडूला हाताळला होता आणि यॉर्कर त्या चेंडूला हाताळत असताना मी सांगतो की सचिन रमेश तेंडुलकर यॉर्कर असे समीकरण जुळले जाते आणि समीकरण जुळल्यानंतर षटकाची समाप्ती षटक क्रमांक 3. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावसंख्या सातारा संघाची धावसंख्या थांबते खोळंबते.